100 मार्क म्हणजे नंबर ऑफ यस आणि जे पडलेले मार्क आहे ते नंबर ऑफ ए घटना ए साठी. कळलं सर? बोर्डच्या पेपरमध्ये सर पहिलाच प्रश्न येतो रिकाम्या जाग्यामध्ये खालीलपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही, ते कसं आहे ते सांगा. कोणती संख्या? मी सांगू का? सांग बेटा. 0 ते 1 च्या दरम्यान आणि टक्क्यामध्ये 1 ते 100 संख्या जर घेतली आपण संख्या जर घेतली तर 0 ते 1 पर्यंत. 0 ते 1 म्हणजे 1 पेक्षा लहान आहे. 1 पेक्षा लहान, 1 पेक्षा बरं. मोठी चालणार नाही. 1 पेक्षा मोठी चालणार नाही. आणि टक्केवारीमध्ये जर असेल तर 100 पेक्षा मोठी चालणार नाही. 100 पेक्षा मोठी चालणार नाही. ओके, व्हेरी गुड बेटा, शाबास. रिकाम्या जागामध्ये हा प्रश्न येतो का? काय अडचण नाही. आयडिया क्लिअर झाली तुमची? जर संख्यांमध्ये असेल खाली पर्याय ऑप्शन तर आपल्याला तो 1 पेक्षा लहानच पाहिजे. मग काहीतरी अपूर्णांक पण येऊ शकतं, जसं की 3/4, 5/8. खाली अपूर्णांक म्हणल्यानंतर छेदस्थानी मोठी संख्या येणार तरच तर 0 पेक्षा लहान आहे ना ती संख्या, 1 पेक्षा लहान. समजून राहिलं का? आणि जर टक्केवारीमध्ये राहील तर 100 पेक्षा मोठी नाही पाहिजे आपल्याला, 100 पेक्षा लहान. ओके, मुद्द्यावर येऊ आपल्या. मी जे तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं 100 मार्काचं यस साठी, इथे 100 मार्क म्हणजे काय आहे? यस. नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ यस हे 100 मार्क आहे तुमची. आणि जी एक घटना आहे, एक घटना काय सांगता येते आपल्याला? ते सांगता येते एक घटना तर कमीत कमी एक छापा पडला पाहिजे, ते पडलेले मार्क आहे यसला. म्हणजे समजलं तुम्हाला? आयडिया क्लिअर होईल राहिली का? बेस्ट एक्झाम्पल आहे हा त्याला समजण्यासाठी. किती पैकी? पण मुद्दा काय आहे का तुम्हाला प्रश्न समजायला पाहिजे, संभाव्यता काढायची तुम्हाला. छापा मिळण्याची संभाव्यता, घटना ए मध्ये छापा मिळण्याची संभाव्यता जर काढायची असेल तर हा सूत्र आणि हे उदाहरण तुम्ही लक्षात घ्यायचं. नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए एक छापा मिळेल अशी किती घटना आहे? 3. नंबर ऑफ एस किती आहे? 4. म्हणजे 4 पैकी 3 घटना अशा आहेत का ज्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी एक छापा मिळतोय. आता आयडिया क्लिअर झाली? बेस्ट, एकदम छान पद्धतीने सांगितलं मी. फक्त थोडस उदाहरण समजलं तुम्हाला मार्गाचं. तोच मुद्दा येतो आता घटना बी साठी. घटना बी मध्ये म्हणताय का कमीत एकही छापा न येणे, एकही छापा न मिळणे. उलट सांगितलंय ना, ते कुठं म्हटले का सर्व काटे पाहिजे आपल्याला, सर्व काटा पाहिजे असं नाही म्हटले ते आपल्याला. टेल पाहिजे म्हणताय का? नाही, ते म्हणताय एकही छापा न येणे याचा अर्थ म्हणजे फक्त काटा पाहिजे. आणि जर तुम्ही बघितलं नमुना घटकाची संख्या बी साठी, शब्दांकडे लक्ष द्या, जी घटना बी आहे त्याच्यासाठी नमुना घटकांची संख्या काय येणार? टी म्हणजे फक्त एकच येणार. आणि आता ते म्हणताय का तुम्ही संभाव्यता काढा, फक्त एकही छापा न मिळण्याची संभाव्यता काढा. तर या वेळेस पण तुम्ही तेच उदाहरण लक्षात घेणार जे मी यस सांगितलेलं होतं. नंबर ऑफ बी इक्वल्स टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. म्हणजे 1 छेद म्हणजे 4 संभाव्यता आहे. पूर्ण मार्क 4 आहे, 4 पैकी त्याला एकच मार्क पडला. कशामुळे? फक्त एकही छापा न मिळण्याची घटना एकच आहे, फक्त ते आहे टी. म्हणून उत्तरीण आपलं 1/4. हे बेस्ट पद्धत आहे समजून घेण्याची. आणि जे उदाहरण सांगितलं हे पण बेस्ट आहे. यशनं जो प्रश्न विचारला अगदी व्यवस्थित आणि अगदी छान प्रश्न होता ईशान्य त्याच्यात, आणि माझ्या विद्यार्थ्यानेच उत्तर दिलं. व्हेरी गुड बेटा. तरी मी तुझ्या घरी फोन लावणार.